खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. बघा, आपलं पीक हे 18 महिन्याचं पीक आहे. 18 महिन्याचं पीक लॉंग टर्म पीक आहे. ह्या पिकाला तुम्ही समजा आज फवारणी केली तर ह्याला लगेच रिपोर्ट दिसत नाही. जसं आपण मेथी असेल, शेपू असेल, पालक असेल, ह्याला फवारणी केली की लगेच सेकंड डे तुम्हाला हिरवगार दिसते. हे लॉंग टर्म पीक आहे, रिपोर्ट तुम्हाला लगेच दिसत नाही. मग काय केले आपल्या कंपनीने की ह्यामध्ये 5 टप्पे केलेत आपल्या खताचे. ते बेसल डोस, लागवडीपूर्वीचा डोस, परत नंतर सेकंड डोस 30व्या दिवशी, नंतर परत 45व्या दिवशी, 60व्या दिवशी, आणि नंतर बांधणी आपण करतो ते 100 ते 120व्या दिवशी. ह्यामध्ये आपल्याला 5 डोस टाकायचे. ते काय डोस टाकायचे, कसे डोस टाकायचे ते ह्याच्यामध्ये सगळं आपण दिले बघा. ते हे खत नियोजन टप्प्याटप्प्याने झालं पाहिजे. असं नाही की सपोज तुम्ही धरून चला की बाबांनो तुम्ही दिवसभरात 3 भाकरी खाताय, 3 लिटर पाणी पिताय, भाजी खाताय. मी सकाळी म्हणलं का तुमचं हे 3 लिटर पाणी, हे तुमच्या 3 भाकरी, ही तुमची भाजी. सकाळी 7 वाजता तुम्ही खायचे, परत दिवसभर तुम्ही काहीच मागायचं नाही मला. तुमचा दिवसभराचा कोठा एवढाच आहे, तुम्ही संपवून टाकायचं लगेच. चालेल का? तेवढं तुम्ही खाताय रोज सकाळी दिवसभर. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही तेवढंच खाताय, पण ते फक्त 1 टाइम तुम्हाला खायचे. चालाय पाहिजे माझ्या हिशोबाने. नाही चालणार. तुम्ही तेवढंच खाताय दिवसभरात ना, पण जास्त बी खात नाही तुम्ही ना. आला पॉइंट लक्षात तुमच्या आता. ही सायंटिफिक रिझन आहे. ह्याला तुम्हाला सकाळी खाल्लं पाहिजे, दुपारी खाल्लं पाहिजे, संध्याकाळी खाल्लं पाहिजे. लागण त्यावेळेस पाण्याची बी गरज आहे, लागण त्यावेळेस अन्नाची बी गरज आहे आपल्याला. तसंच पिकाचं पण आहे. असं नाही की काका दुकानात घेतलं आणि टाकलं बका बका माझं काम संपलं. अजिबात नाही. 100% चुकते आपलं त्या ठिकाणी. याला टप्प्याटप्प्याने द्या. तुम्ही कमी द्या, पण टप्प्याटप्प्याने द्या. समजा वाटलं तुम्हाला एकच बॅग टाकायची पाणी, मला एकच बॅग टाका तुम्ही, काही अडचण नाही. पुढल्या पाण्याने एक बॅग टाका, पण टप्प्याटप्प्याने द्या. ह्याला आपण शेड्यूल तयारी केलेले आहे. आणि पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की हे जे खत टाकतो का नाही आपण, हे खत पुढं पिकाला परत 4 ते 5 महिने पुरतं. मग आता हे ऊस समजा तुम्ही पाहिला, ह्या ऊसाची मुख्य बांधणी कधी झाली आपली, ती साधारणपणे याची बांधणी झाली आपली 5 महिन्यापूर्वी. पण हा ऊस आहे 10.5 महिन्याचा. 4 महिन्यापूर्वी ह्याची बांधणी केली आहे. मग आता काय होतं पुढे जाऊन, ह्यात खत भरपूर असतं, पण ह्याला 10-12 परत पाणी झाल्यानंतर आपली, मग ते पाण्या वाटे पाणी देऊन 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 ह्यातले खत आहेत ना सगळे हे लीच आउट होतात पूर्णपणे. म्हणजे ते मुळाच्या कक्षाच्या खाली येतात बऱ्यापैकी. ते खाली गेलं मुळाच्या कक्षाच्या की मग ते मुळ घेऊ शकत नाही, औषधं ती खत घेऊ शकत नाही. म्हणून ह्याला थोडंसं सप्लिमेंट द्यायची गरज आहे. परत नंतर तुम्ही बघा, तुमच्या 20-25 कांड्या झाल्या ऊसाच्या, तोपर्यंत कांडी चांगली लांब असती, झाड असती, मोठी असती. नंतरची कांडी बारीक बारीक पडते ना. त्यामागचं कारण हेच असतं की तुम्ही खत टाकलेलं सगळं असतं, पण ते खत सगळं लिचिंग होऊन गेलं असतं खाली, जमिनीच्या खाली खाली कक्षाच्या बाहेर गेलं असतं मुळाच्या त्या. मग ह्यासाठी एक स्लरी किट तयार केलंय, ते तुम्हाला नंतर सांगेन आम्ही काय असं कसं नाही ते.